आता त्यांना पाहायचंय, बघायचंय, ऐकायचंय, त्यांचं कार्यकर्तृत्वही पाहायचंय आणि त्यांना सन्मानित करताना आपल्याला सदैव मनात अशी भूमिका ठेवायची आहे की येणाऱ्या काळामध्ये याच प्रतीची, उच्च प्रतीची जी माणसं आहेत की समाजात समर्पित भावनेने काम करत राहतील. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीमध्ये दैनिक सत्यप्रभाचं खारीचा का वाटा होईना, खारीचं काय योगदान होईना, पण असलं पाहिजे या मताचा मी व्यक्ती आहे. मित्रांनो, आनंद वाटतो. आता विश्वासराव देशमुख बोलत होते की खरंच वर्तमानपत्र चालवणं या नवीन काळामध्ये अवघड आहे. आमचं नमस्ते नांदेड नावाचं यूट्यूब आणि इन्स्टा चॅनल आहे. पाहता 2,40,000 त्यांना व्ह्यूअर्स झाले, फॉलोअर्स झाले. आज सगळे वर्तमानपत्र मिळून दररोज 2,40,000 वाचक वाचत नाहीत. इतके अगदी एका 1.5 वर्षामध्ये हा टप्पा गाठलेला आहे. याचा अर्थ सरळ असा आहे की आता छापील वर्तमानपत्रापेक्षा आपल्या हातात असलेलं जे इन्फॉर्मेशन, ज्याला आपण म्हणतो बॉक्स म्हणतो, त्यामध्ये सगळं दडलेलं आहे. त्यामुळे तर पुढचा काळ जो आहे तो सत्यप्रभाचा तर असेलच. आम्ही प्रयत्न करू, संघर्ष करू आणि हे टिकून ठेवू. पण आता नमस्ते नांदेडचा काळ लवकर येतो की काय अशीही शंका वाटायला लागली. अर्थात श्रीजाताईचं नवं युग आहे, साहेबांचं युग, आणि थोडं साहेबांनंतर 10 वर्षांनी लहान असलेलं आमचं युग हे थोडं टप्प्याटप्प्यात मागे पडतंय आणि श्रीजाताईसारख्या युवा नेत्या एक नवं स्वप्न घेऊन पुढे येत आहेत. आपण सर्वांनी त्यांना जोरात टाळ्या वाजवून समर्थ साथ देऊया.